सायन्स नाही करणार विज्ञानाची भाषा आणि मग सायन्स काँग्रेस बंद होतो. नेहरूंनी सायन्स काँग्रेस सुरू केल्या होत्या. देशातल्या सगळ्या सायंटिस्टने एकत्र यावं, विज्ञानाची चर्चा करावी आणि नव्या कल्पना याव्यात यासाठी ती सायन्स काँग्रेस होती. काँग्रेस नावासाठी ते बंद केलं. तुम्ही नवीन नाव द्यायचं असतं ना, तर ते चालू ठेवायला पाहिजे. नद्यांच्या शुद्धीकरणावर खर्च करण्यापेक्षा सायन्स आणण्यावर खर्च करायला पाहिजे. आम्हाला हे सगळं कळालंच नाही. भारतीय राज्यघटना जर कळाली नाही तर यांचे दृष्टिकोनच कसे कळणार? फुल्यांचा दृष्टिकोन, शाहू महाराजांचा दृष्टिकोन, बाबासाहेबांचा दृष्टिकोन आम्हाला कळणारच नाही. मग आम्ही फक्त बाबासाहेबांच्या जे यावर्षी एका मतदारसंघातला आपल्या औरंगाबाद भागातला मतदारसंघातला किस्सा सांगतो, म्हणजे लक्षात येईल काय चालू आहे. जरा जागे वाद. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी 15-20 कार्यकर्ते एका उमेदवाराकडे गेले. इलेक्शन होते, तोंडावर नाही, लोकसभेच्या होऊन घेतलं आणि पुढे आहेत आम्हाला आंबेडकर जयंती करायची. ते म्हणाले आंबेडकर जयंती करायची, तुम्हाला किती पैसे पाहिजे? ते म्हणाले 50,000. ते 1 लाख देतो. उमेदवारांनी सांगितलं 1 लाख देतो. अट एकच, बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्यान ठेवायचं नाही, फुल्यांवर व्याख्यान ठेवायचं नाही आणि भीमगीताचे कार्यक्रम घ्यायचे नाही. डीजे लावा, नाचा, प्या, खा, मजा, त्याच्यासाठी 1 लाख रुपये. विचार जाऊ द्यायचा नाही. बाबासाहेबांचा विचार, फुल्यांचा विचार भीमगीतातून असो का व्याख्यानातून असो, तो जर जात असेल तर त्यांना भीती वाटते. भीती वाटते कारण बाबासाहेब सगळ्या सत्तेचे विरोधात बोलत आहेत. धार्मिक सत्तेचे विरुद्ध बोलत आहेत, सामाजिक सत्तेचे विरुद्ध बोलत आहेत, आर्थिक सत्तेचे विरुद्ध बाबासाहेब, सगळ्या सत्तेचे, राजकीय सत्तेचे विरुद्ध बोलत आहेत. त्यामध्ये बाबासाहेब कुणालाच परवडणारे नसतात. त्यामुळे ते काँग्रेस जळतं घर आहे आणि मग आपण यांच्याबरोबर जाऊ. ही जी लबाडीची भाषा आहे ही जर समजून घ्या. बाबासाहेब स्पष्टपणे भूमिका घेणार, तो तुम्हा आम्हाला कळायला पाहिजे, ज्योतिराव फुले कळायला पाहिजे, शाहू महाराजही कळायला पाहिजे आणि मूळ ज्याच्या नावानं भावनिक राजकारण केलं जातं ते शिवाजी महाराजही कळायला पाहिजे, संभाजी महाराजही कळायला पाहिजे. जातीचा आधार घेऊन ते करू नये. ते केले की लोक प्रश्न विचारतात, संभाजी महाराजांचे एवढे तुकडे केले त्यावेळेला महाराज का बरं पुढे आला, त्यानंच का बरं अंत्यविधी केला? मग लोक म्हणजे नाही ते पराक्रमीच असतात, मग तुम्ही का उभे होतात का? सगळ्याच जातीत पराक्रमी लोक असतात, सगळ्याच जातीमध्ये पुरुषार्थ गाजवणारे लोक असतात. असं काही नसतं. पाठीमागे राहून दुसऱ्याला पुढे करणारे जे लोक आहेत ते ओळखले पाहिजेत आणि आपला इतिहास बदलला पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे की वर्तमानाच्या काळामध्ये जी संभ्रमाची अवस्था, आज मी एका